गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझे बंधूंनी भगिनींनो, तुम्ही कसे आहात आणि तुमचा आजचा दिवस कसा होता? आजचा दिवस खूप सुंदर होता, कारण का पुन्हा एकदा आपल्या लेवलला मार्केटने रिस्पेक्ट केली आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं 370 पर्यंत आपला टार्गेट भेटू शकतो. मार्केटने गॅप डाऊनच त्या लेवलला दिली, लाईक 10-20 पॉईंट मागे पुढे, पण ठीक आहे, टार्गेट अचीव्ड आहे. पण टार्गेट अचीव्ड आपल्याला काही फायदा झाला नाहीये. आपल्याला फायदा केव्हा झाला, जेव्हा आपण 480, बघा मी लाईन टाकलेली ही 480 ला मार्केटने रिट्रेस करून जेव्हा वरच्या लेवलला टच केलं, ही जी मुवमेंट होती मार्केटची, ही कॅप्चर करण्यासारखी होती. सेन्सेक्स मध्ये चांगले पॉईंट भेटले सगळ्यांनाच. सगळ्यांनी मला मेसेज केलेत, माझ्या फॅमिली मेंबर्सनी, माझ्या स्टुडंट्सनी. 20 पॉईंट, 10 पॉईंट, 40 पॉईंट, 60 पॉईंट, जे पण सेन्सेक्स मध्ये 30-40 पॉईंट आणि निफ्टीचे 10 पॉईंट, 20 पॉईंट असे. त्याचं खूप अभिनंदन. बरं वाटतंय, त्यांना लेवल्स कळायला लागलेले आहेत. बघा मी लेवल्स देतोय, मी कुठलाही कोणालाही सीई किंवा पीई वर घ्या खाली घ्या असे मार्गदर्शन करत नाही आणि करणारही नाही. ते चुकीचं आहे. कारण का हे चॅनल तुमच्या अभ्यासक्रमामध्ये आलं पाहिजे, तुम्हाला गोष्टी समजल्या पाहिजेत, लेवल समजल्या पाहिजेत, ज्याने तुम्हाला एक सपोर्ट भेटेल आणि तिकडे तुम्ही ट्रेडिंग करून सक्सेसफुल होऊ शकाल, तुमची स्वप्न तुम्ही पुरी करू शकाल. बरोबर आहे. त्याचप्रमाणे मार्केटने लेवल टच करून रिट्रेस करून मार्केटने लेवल्स दिलेत. बघा मार्केटने खालची लेवल पण, आणि तुम्हाला मी काल सांगितलं वरने ट्रेंड लाईन येते, तिथेच रिजेक्शन घेतलेलं आहे. मग एवढा अभ्यास तुम्हाला जर आला, बस तुमचं आयुष्य सुंदर होईल पुढचं. त्यासाठी तुम्हाला रोज ह्या गोष्टी समजाव्या लागतील. त्या गोष्टीवरती डिसिप्लिन, पेशन्स नी काम करावं लागेल. फक्त घाई करून चालणार नाहीये. ठीक आहे. बघा मी पहिलेच सांगितलेलं कालचा, की सनसेटच्या पहिली वादळाची पूर्वी ही शांतता आहे आणि उद्या सनसेटची एक्सपायरी गुरुवार आहे. त्यामुळे उद्या अपेक्षा असेल मोठ्या मुवमेंटची. मार्केटनी आज चांगली मुवमेंट दिली. मार्केटनी बघा ना, लगभग 400 वरनं मार्केटनी 700, 690-700, 300 पॉईंटची रॅली मार्केटने दिलीच आहे, पण रॅली बोलू शकत नाही. रॅली म्हणजे झपाझप जाणं, हे गेलंच आहे. 300 पॉईंट पण निफ्टीसाठी खूप आहेत. नक्की ऐका, 150-200 पॉईंट निफ्टीमध्ये भेटतात दिवसाला. एका दिवसाने 300 पॉईंट भेटणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे, पण मार्केटने आपल्या लेवलला सस्टेन केलेलं आहे. तर आता येऊया आणि बघूया एक्झॅक्टली मार्केट काय करण्याचा प्रयत्न करत आहे. बघा आपल्या लेवल्स लागलेले आहेत. ठीक आहे, आपण वरनं पण एक ट्रेंड लाईन टाकलेली आहे, जी आज रिस्पेक्ट झाली. एक खालनं पण ट्रेंड लाईन, ते मी तुम्हाला सांगितले की महिन्या अखेरपर्यंत ही ट्रेंड लाईन जाण्याची शक्यता आहे, लगभग मे एंडिंग पर्यंत. तर मला असं दिसते 26-27 मे पर्यंत ही एक स्टँडअप आकृती, डिझाईन आहे, टेक्निकल अनालिसिसचे ज्या आराखडा बनलाय तो तुटण्याचा प्रयत्न करेल. पण आता काय, उद्या काय, सेन्सेक्स मध्ये उद्या काय होणार आहे, हा विषय मेन मानला पाहिजे. ठीक आहे. बघा मार्केट ओव्हरसोल्ड झालं होतं, मार्केट आता ओव्हरबॉट झोन मध्ये येते. ठीक आहे. मार्केट ओव्हरबॉट झोन मध्ये गेलं नाहीये, इथे राहिलेलं आहे. आणि त्याचबरोबर मार्केटने ना प्राइस ऍक्शन बनवायला चालू केले. माझ्यासाठी उद्या मार्केट कसं झालं पाहिजे, ओके, माझ्यासाठी उद्या मार्केट कसं झालं पाहिजे. आता माझ्यासाठी बोलल्यावर मी माझे विचार मांडतोय, ह्याच्यावरती कोणीही ट्रेड करू नका. स्पष्ट सांगतोय, कोणी ट्रेड करू नका, कारण का हा फक्त अभ्यासक्रमाचा भाग आहे. मी कोणाला रिकमेंड करत नाहीये. युट्यूबचे काही लॉ मला पाळायला लागतात, त्यामुळेही मी अशी व्हिडिओ बनवायला चालू केलेले आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे, गेल्या 3 हफ्त्यापासून मी सस्पेंड होता माझं चॅनल. ते खूप लोकांचे मेसेज आले की लेवल्स कळत नाहीत, समजवा. त्या दृष्टिकोनाने मी आता काही गोष्टी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे. तर बघा आता आरएसए पण वरती चाललंय. उद्या काय झालं पाहिजे, मार्केटनी ही प्राइजेक्शन जी आहे ना, ती अशी बनवली पाहिजे. ठीक आहे. प्राइजेक्शन जर अशी बनवली तर मार्केटमध्ये एक आरएसआय, प्राइस मेकिंग हायर आहे. ठीक आहे. आणि हा आरएसआय खाली गेला पाहिजे. मग इथे जो असा स्ट्रँगल येईल ना, हा वाला असा, ह्याला बोलतो आपण बेरिश आरएसआय डायव्हर्जन. डायव्हर्जन आहे, बेरिश आरएस डायव्हर्जन. म्हणजे मार्केट तुम्हाला इकडनं ट्रॅप करून उद्या एक लाल कॅन्डल बनवण्याच्या मार्गामध्ये मला दिसत आहे. बरोबर आहे.
त्यासाठी उद्या 9:45 नंतर 15 मिनिटाची ग्रीन कॅन्डल क्लोजिंग नंतर मार्केट सस्टेन होऊन जर वरती गेलंय तर मार्केट आपल्याला टार्गेट नक्कीच देईल. टार्गेट कुठले कुठले असतील ते बघून घ्या. पहिला तर टार्गेट जो असेल जो 840 830, त्यानंतर डायरेक्टली 900 लगभग 99 म्हणजे 990 24 पकडून चला अंदाजे, मग मोठी रॅली येऊ शकेल. पण इन केस मार्केटने तसं न करता जर रिव्हर्सल घेतलं तर मार्केट या कंडिशन मध्ये ट्रॅप होऊन, जसं एक्सपायरीला ट्रॅप झालं होतं ना एका रेंजमध्ये, तसंच या रेंजमध्ये ट्रॅप होण्याचा प्रयत्न करेल तुम्हाला. आता जे चालू आहेत ना गेल्या हप्त्यापासून मार्केट ट्रॅपिंग मोड मध्ये आहे. आणि जेव्हा मार्केट ट्रॅपिंग मोड मध्ये असतो ना तेव्हा मोठा पैसा बनत नाही. मोठा म्हणजे पैसे बनतायत, कोण 10-20 पॉईंट घेऊन जात आहे. मोठा पैसा केव्हा बनतो, जेव्हा एक लेवल्स तुटतात ना तेव्हा मोठा पैसा बनतो. एका दिवसामध्ये एका महिन्याचा पैसा बनतो. आणि ह्या मुवमेंटसाठी आपल्याला थांबायचं आहे. ठीक आहे, चला येऊया 15 मिनिटांमध्ये काय दिसतंय. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला क्लिअर डायव्हर्जन दिसत असेल. ओके, दुसरी गोष्ट तुम्हाला मी काल फ्लॅग अँड पोलचा पण एक हिशोब सांगितला होता, बरोबर आहे. हा असा एक काहीतरी फ्लॅग अँड पोल बनतोय, स्ट्रेट खाली आलेला आहे. ठीक आहे, जर हा फ्लॅग अँड पोल वरच्या साईडला तुटला तर मार्केटला आहे ना इकडे एक रिटेस्ट करणं जरुरी. नीट आहे का, वरच्या साईडला तुटला रिटेस्ट करणं जरुरी आहे. पण जर गॅप डाऊन झोन तुटला तिथे तुम्हाला रिटेस्टिंग भेटणार नाही. मार्केट सरळ खालच्या लेवलला मार्केट 22,900 पर्यंत येण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. मग डायरेक्ट आता मार्केट कितीला आहे, 600 आहे. गॅप डाऊन जर झालं 450 400 380 खाली, या लाईनच्या खाली, आणि मार्केट खालची प्राइसिंग बनवायला चालू केली तर मार्केट डायरेक्टली हा टार्गेट तुम्हाला 100% देईल. मी दोन्ही साईडला तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून तुम्हाला एक व्ह्यू भेटेल. लॉंग टर्म साठी तुम्ही विचार करू शकाल, उद्या आपण काय करतोय, परवा काय करतोय, या गोष्टी तुमच्या आराखड्यामध्ये येऊन तुमचा अभ्यासक्रम वाढेल, तुमचं नॉलेज वाढेल, दृष्टिकोन वाढेल, तुम्हाला एक विजन भेटेल. चला येऊया अजून मोठ्या टाइम फ्रेम मध्ये, डेलीवरती मी सगळं काढून टाकतो आणि क्लिअर चार्ट बघतो. जे मी अगोदर पण बोललो होतो आणि काल तर नक्कीच बोललो होतो की मार्केट एका रेंज मध्ये, वरच्या रेंज मध्ये इथे आणि खालच्या रेंज मध्ये इथे. ओके, मार्केट उद्या काय करेल मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये जाऊन बघा, परत ऐका. मार्केट जर गॅप डाऊन झालं किंवा गॅपअप झालं तर मार्केट इथे परत एक रेड कॅन्डल बनवेल अशी. जर गॅप डाऊन झालं तर मार्केट एक ग्रीन कॅन्डल बनवेल. मार्केट रेंज नाही तोडणार, कारण का मार्केट आता एका रेंज मध्ये कन्सोलिडेट करत आहे. आणि जेव्हा मार्केट कन्सोलिडेट करत असतं ना तेव्हा तुमचा मोठा पैसा बनत नाही. मार्केट व्होलेटाईल असतं, वर खाली जास्त वेळ फिरत असतं. मोठा पैसा केव्हा बनेल, जेव्हा ह्या लेवल्स तुटतील ना तेव्हा भरमसाठ पैसा खालच्या साईडला किंवा वरच्या साईडला. जर ही लेवल तुटली ना तर येणाऱ्या दिवसामध्ये डेली वरती मला लगभग 22,300 ची लेवल पण दिसते, किंवा मोठी 22,460 म्हणजे 22,500 पकडून चला लेवल मला दिसते. एम पॅटर्न जो बनवलाय ना हा ब्रेकआउट झाला आणि सस्टेन झाला, मग अजून मार्केट खाली येऊ शकतं. ओके, इकडनं वरून एक ट्रेंड लाईन पण आहे, त्यासाठी मार्केटला 24,000 लेवल तोडायला पाहिजे. जर झालं तर मार्केट मग नंतर वरती जाईल. पण नंतरची वार्ता कशाला, आता मार्केट सध्या काय करतंय याच्यावरती आपल्याला बघायला लागेल. मार्केट मला वाटतं पूर्ण मे महिन्याना वर खाली राहण्याचा प्रयत्न करेल. जर लेवल्स तुटल्या तर मग तुम्ही विचार करण्याची गोष्ट आहे, मार्केटला एक दिशा भेटेल, आपल्याला ट्रेडिंगची दिशा भेटेल. उद्यासाठी मला असं वाटतं मार्केट काय करेल माहितीये का तुम्हाला, वरती ते गॅपअप ओपन होईल आणि अशीच एक रेड कॅन्डल बनवण्याचा मार्केट प्रयत्न करेल, किंवा इथे खाली अजून एक अशी ग्रीन कॅन्डल बनवण्याचा प्रयत्न करेल. नीट आहे का, वरती गॅपअप झालं तर इकडनं पुन्हा एकदा बोलतो ना मार्केट रिपीट द हिस्ट्री, तसं एक रेड कॅन्डल बनवण्याचं ट्रॅपिंग करेल. तुम्हाला वाटेल की मार्केट सस्टेन वरती चाललंय आणि मार्केट झपकन खाली येईल झोन मध्ये येण्याचं, कारण का इथे पुरी ताकद इथे लागलेली आहे, या दोन झोन मध्ये लागलेली आहे, सेलरची वर ना बायरची वर. त्यामुळे दोन्ही साईडला प्रेशर आहे. त्यामुळे मार्केटचं जे चालण्याचा प्रकार असेल, या वावरण्याचा प्रकार असेल, या कॅन्डल बनवण्याचा प्रकार असेल, तर या दोन लेवल मध्येच येतो. ठीक आहे, खूप क्लिअर सांगितलेलं आहे. काही गोष्टी समजण्यासारख्या आहेत, त्याच्यावरती तुम्ही ट्रेडिंग करा.
सेन्सेक्स मध्ये चांगल्या गोष्टी उद्या भेटू शकतात. जर खाली आलं मार्केट तर खालच्या साईडला तुम्हाला चांगले टार्गेट्स भेटतील. मार्केट ह्या लेवलला पण टच करण्याचा प्रयत्न करेल, किंवा जर इकडनं परत खाली आलं तर मार्केट मोठी रॅली करण्यासाठी तयार होऊ शकेल. पण सध्या तरी असं काही दिसत नाहीये. ठीक आहे, तर आता येऊया आपल्या ह्या चार्टमध्ये. बघा मार्केटमध्ये ना तुम्ही जर बघत असाल ना तर एक वरचा आणि इथे छोटा वरचा, तसंच एक खाली मार्केट उद्या पण खाली येईल का, हे प्रेडिक्शन आहे, हे टेक्निकल अनालिसिस आहे. मार्केटला ह्या पद्धतीमध्येच वागावं लागतं, कारण का याचप्रमाणे टेक्निकल अनालिसिसचा जन्म झाला होता. तुम्हाला पण समजायचं, मार्केट जर ह्या लेवलला गॅप अप ओपन झाला ना तर वरती इथे डबल टॉप बनलेलाच आहे. डबल टॉप म्हणजे बघा ना 780. जर मार्केट 840 तोडत असेल ना तर मग तुम्हाला चांगले टार्गेट भेटतील. तोपर्यंत मी काय करायचा प्रयत्न करणार नाही. बघा मार्केटने इथे चांगलं रिजेक्शन घेतलेलं आहे. त्यामुळे मार्केटला जर वरती जायचं, मार्केटने गॅप अप होऊन एक रिजेक्शन घेऊन जर मार्केट लेवल तोडत असेल तर यस डेफिनेटली तुम्ही उद्या तुम्हाला वरची साईड मोकळी असेल. नाहीतर उद्या 580च्या खाली, या 550च्या मार्केट खाली ओपन होईल बघा, ही लेवल ग्रीनवाली, तर इकडनं एक चांगला फॉल मार्केट इथे देऊ शकेल. पुन्हा मार्केट आपला खालचा सपोर्ट जो आहे स्ट्रॉंग सपोर्ट देण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. बघा मी 3-4 दिवसापासून माझे लेवल हलवत नाही, कारण का त्या लेवल मला खूप महत्वाचे झालेत, कारण मार्केट त्या लेवललाच काम करत आहे. ठीक आहे, त्यामुळे उद्या सेन्सेक्सची एक्सपायरी, सेन्सेक्सची वीकलीची शेवटची एक्सपायरी आहे. त्यामुळे सांभाळून काम करा. मी तुम्हाला मार्गदर्शन दिलेलं आहे, एक विजन दिलेलं आहे, क्लिअरिटी दिलेली आहे. समजण्याचा प्रयत्न करा. पहिले थांबायला शिका, त्यानंतर गोष्टी समजतील, त्यानंतर तुम्हाला कुठे सेटअप भेटेल, रिटेस्ट भेटेल, तेव्हाच काम करा. रिटेस्ट करणंच म्हणजे मार्केटमध्ये कोणाचा प्रभाव जास्त आहे, सेलरचा या बायरचा, हे तुम्हाला कळून येतं. त्यानंतर जो ट्रेडिंग मध्ये पैसा बनतो तो खरा बनतो. उगाच ब्रेकआउट ब्रेकडाऊन मध्ये घुसू नका. मी व्हिडिओ सिंपल बनवत चाललेलो आहे, जे तुमच्या लेवलला तुम्ही समजू शकता असे, कारण का माझ्या शिकण्याची पद्धत वेगळी आहे. मी प्रो ट्रेडर लेवलला आहे, माझे बॅचेस चाललेत. 9वा बॅच पण आपला जुलैला चालवतोय. आजच एक एन्क्वायरी बुक झालेली आहे. 7-8 शीट्स रिझर्व झालेले आहेत. मी फक्त 10 ते 11 मुलंच घेतो, कारण का मला 50-100 लोक मुलांना घेऊन चर्चा करण्यापेक्षा, पैसे कमवण्यापेक्षा, ते नको ते गोष्टी समजवण्यापेक्षा 10 लोकांबरोबर प्रत्यक्ष त्यांच्याबरोबर काम करून त्यांना सगळ्या गोष्टी संक्षेप मध्ये डीप मध्ये समजवता येईल, हा मी प्रयत्न करतो. माझा एकच उसूल आहे, मी पहिल्यापासून आता 9वा बॅच चालतो, मी फक्त 10 ते 12 मुलंच घेतो. बाकीच्या मुलांना नेक्स्ट बॅच मध्ये ऍडजस्ट करतो, या जास्त असतील तर एक नवीन बॅच बनवतो, 2 बॅच करतो. पण मोस्टली माझा टार्गेट 10 ते 12 मुलांचाच असतो. मला जास्त मुलं नको आहेत. याचं कारण का, कारण का मी सगळीकडेच पोहोचू शकणार नाही, तर मला शिकवण्याचा हक्क नाहीये. जर मी एक स्वतःला मेंटर टीचर बोलतोय, तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये उतरण्याचा प्रयत्न करतोय, म्हणजे विचार करा ना की आज एक तलाव आहे, त्या स्विमिंग पूल आहे, त्याच्यामध्ये तुम्ही स्विमिंग शिकायला जाताय आणि तिकडे फक्त एकच टीचर आहे आणि 50 लोक आलं, तो कोणाकोणाला शिकवेल? बरोबर ना? या कोणाकोणाला वाचवेल? पॉसिबल नाहीये. हे तथ्य आहे, सत्य आहे, आणि ह्याच बेसवर मी काम करतो. म्हणून मी सक्सेसफुल ट्रेडर आहे, कारण का मी लोकांचा विचार करतो माझ्यापेक्षा, की तुम्ही मोठे व्हा त्यानंतर मी मोठा होईल, तुमचं भलं हो त्यानंतर माझं भलं हो. हीच भावना मला इथपर्यंत पोहोचण्याची ताकद देते. तुमचं प्रेम, तुमचे आशीर्वाद हेच माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे. पैसा आज आहे, उद्या नाही, परवा असेल, पण माणसं जी जोडलेली आहेत, जी माणसं माझ्या बरोबर आहेत, ती आज आहे, उद्या आहेत आणि ती शेवटपर्यंत राहणार आहेत. तसं मी पण तुम्हाला सांगतोय, मी आज तुमच्या बरोबर आहे, उद्या पण असेल, आणि येणाऱ्या अनंत काळापर्यंत जिथपर्यंत स्टॉक मार्केट आहे, मी स्टॉक मार्केट मध्ये आहे, तोपर्यंत हा प्रवास आपला चालूच राहणार आहे. प्रवासी सोबती तुम्ही आणि मी दोघांनी वाढूया. ठीक आहे, 9व्या बॅच मध्ये कोणाला इंटरेस्ट असेल, शिकण्याची इच्छा असेल, तुमच्या फॅमिलीमध्ये कोण मित्रबंधव कोण असतील, तुमच्या हाऊसवाईफ असतील, गृहिणी असतील, ऑफिस असतील, रिटायर्ड मुलं असतील, रिटायर्ड माणसं असतील, किंवा नवीन शिकणारे 12वी-15वी झालेली मुलं असतील, त्यांचं स्वागत आहे. शिकून बघा, करून बघा,
नाही केल्यापेक्षा काहीतरी करून नाही केल्यासारखं होतं. म्हणजे तुम्ही काहीच करत नाही आणि बोलता की मला काहीच जमलं नाही, मी तिकडे करायला पाहिजे होतं. त्यापेक्षा केल्याच्या नंतर तुम्हाला कळेल की तुम्ही करू शकता की नाही करू शकता. आणि मला असं वाटत नाही की दुनियामध्ये कुठलीही ताकद तुमच्या मनापेक्षा या तुमच्या आत्म्यापेक्षा मोठी नाही. जेव्हा आत्मा बोलतो ना करायचं आहे, तर करायचंच असतं. आणि यासाठी डेडिकेशन, मेहनत आणि लगन पाहिजे. स्वप्न तुमची किती मोठी असू दे, पण स्वप्नापर्यंत पोहोचण्याचा रस्ता अवघड असतोच. तो तुम्हाला पार करावा लागतो. तुम्ही अंबानीचे कोणी सगेवाले नाही आहात. या मी पण नाहीये. सगळ्यांना मेहनत करावी लागते. त्यामुळे स्टॉक मार्केट हा पर्याय जिथे तुमची स्वप्न पूर्ण होऊ शकतील. 2 पैसे तुम्ही गाठीची बांधून नवीन स्वप्नांच्या पावलाकडे बघू शकता. या वाटचाल करू शकता. त्यामुळे नवा बॅचसाठी जर इन्क्वायरी असतील तर नक्कीच मला संपर्क करा. मी पूर्णपणे तुम्हाला सहयोग करण्याचा प्रयत्न करेन. युट्यूबच्या फॅमिलीला पण एक रिक्वेस्ट आहे. मेसेज येत आहेत मला, त्यांचे मी रिप्लाय करतो पर्सनली, पण मी ते दाखवत नाही काय, कारण का उगाच ते चर्चा नको, त्यामुळे मी शांत आहे. तसंच मी काल पण टाकलं होतं की वाघ शांत आहे, मार्केट शांत आहे. वाघ शांततेचा अर्थ असा नाहीये की वाघ थकलाय. वाघ एका मुवमेंटसाठी थांबलाय. जेव्हा पण येईल मुवमेंट ना, तो मोठी झेप घेईल. लक्षात घ्या. मी इनडायरेक्टली डायरेक्टली बोलायचा प्रयत्न करत आहे. पण आता वाघ थांबलाय ना, तर तुम्ही पण थांबायला शिका. ठीक आहे. उद्या दिवस तुमचा ग्रीन मध्ये क्लोजिंग व्हावी ही अपेक्षा करत हा व्हिडिओ थांबत आहे. व्हिडिओचा कंटेंट तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, एक कमेंट टाका, जास्त वेळ लागत नाहीये. सबस्क्राईब करा, शेअर करा, लोकांपर्यंत पोहोचवा ही माहिती, जेणेकरून त्यांचं पण लेवल्सवरती जास्त विश्वास होईल. या चॅनलला वाढवणारे तुम्हीच लोक आहेत. मी फक्त एक माध्यम आहे. तुम्हीच लोकांनी आज 50 लोकांपासून आज 170 175 लोकांची फॅमिली बनली आहे. उद्या 500ची 1000ची पण बनेल. पण तुम्ही जे आहेत ते मला मोठे करतात, त्यासाठी हात जोडून तुम्हाला सगळ्यांना अभिवादन करतो. धन्यवाद, आभार मानतो. आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो. धन्यवाद मला ऐकण्यासाठी, मला समजण्यासाठी. गुड नाईट. जय हिंद, जय महाराष्ट्र.